Practical number 10, performance of full wave control rectifier for R and RL load. Last practical ला आपण half wave control rectifier बघितलं. Practical number 10, performance of full wave control rectifier for R and RL load. Practical significance, the single phase fully controlled rectifier allows conversion of single phase AC into DC. Single phase AC converts करतो DC मध्ये. This is used in various applications such as battery charging, speed control of DC motors. AC into DC convert करता है full wave control rectifier. For full wave rectification, two SCRs are conducted across the center tap secondary. As shown in figure, इथे center tap आपण secondary center tap use केलेले आहेत. दोन SCR use करणारे circuit मध्ये. The gate of both SCR are supplied from two gate control circuits. One SCR conducts during the positive half cycle and other during negative half cycle. And thus the unidirectional current flows in the load circuit. Full wave control rectifier, half wave control rectifier मध्ये आपल्याला एक तर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये कंडक्शन दाखवायचं किंवा निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये. पण फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर मध्ये एक एससीआर हाफ सायकल मध्ये वर्क करतो आणि दुसरा जो एससीआर आहे तो निगेटिव्ह हाफ सायकल. एक सिंगल एससीआर पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये वर्क करतो आणि दुसरा जो एससीआर आहे तो निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये वर्क करतो. त्यामुळे आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफिकेशन मिळतं. The main advantage of this circuit over ordinary full wave rectifier circuit is the output voltage can be controlled by varying the firing angle. जो SCR आहे त्याचा गेटचा जो फायरिंग अँगल आहे तो कंट्रोल करून आपण SCR चं रेक्टिफिकेशन हे कंट्रोल करू शकतो. हा बेनिफिट आहे याच्यामध्ये. डायग्राम बघा दिसते, प्रॅक्टिकल सेटअप डायग्राम. सिंगल फेज AC सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. SCR1 SCR2 दोन SCR यूज करतोय. सेंटर टॅप मध्ये आपण लोड रेजिस्टन्स लावलेला आहे. ठीक आहे, आर लोड आहे हे. नेक्स्ट डायग्राम जी आहे आपली, एकदा आपण आर लोड कन्सिडर करून फुल वेव्ह रेक्टिफिकेशन बघणार आहे. त्याच्यानंतर RL लोड कन्सिडर करून रेजिस्टर आणि इंडक्टर, आउटपुटला रेजिस्टर अँड इंडक्टर च्या अक्रॉस जे आउटपुट आहे ते आपल्याला RL लोड फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड हे बघायचंय. नेक्स्ट डायग्राम मध्ये सिंगल फेज AC सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्ज. इथे आपण फ्री व्हीलिंग डायोड यूज करणार आहे. एक्स्ट्रा रेजिस्टर, इंडक्टर आणि फ्री व्हीलिंग डायोड. फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ RL लोड अँड फ्री व्हीलिंग डायोड. रिसोर्सेस रिक्वायर्ड, फुल वेव्ह रेक्टिफिकेशन सर्किट जे आहे ते यूज करणार आहे. त्याच्यानंतर मल्टीमीटर, पॉवर स्कोप, CRO.
These are the instrument are required. Procedure बघा. As per circuit diagram connections करायचे आहेत. पॉवर सप्लाय ऑन करायचं आहे. त्यानंतर CRO वर फायरिंग अँगल व्हॅरी करून CRO वर फायरिंग अँगल व्हॅरी करून आपल्याला आर लोड, RL लोड आणि RL लोड विथ फ्री व्हीलिंग डायोड हे चेक करायचंय आणि रीडिंग्स घ्यायचे आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल मध्ये. आउटपुट व्होल्टेज फायरिंग अँगल व्हॅरी केल्यानंतर आउटपुट व्होल्टेज जे आहे ते मेजर करायचे. आता इनिशियली SCR जो आहे एक SCR आपला पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये वर्क करणार आहे आणि दुसरा SCR आपला निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये, म्हणजे आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफिकेशन, फुल वेव्ह आउटपुट वेव्ह मिळणार आहे इथे.